सोमवार श्रीरामचंद्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नयरे तुझवीन निद्रा सेवा मदला सुभद्रा सुखा सारिथे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराते कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा मला वाचते अंतरित्वा वसावे सुखादासबोधासि त्वा बोधवावे अपत्यापरी पादवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। कधी होऊन चलो नये करावे साधन उपायी तरीच सापडे होय अयुक्तपणाची। 7वा घटक 7वा समास साधना प्रतिष्ठा निरूपण नाम असं याचं नाव आहे। हा चालू आहे, बरेच दिवस झालेलाही समास आहे। आज संपवायचा विचार आहे। सोमवारचं प्रवचन हे आजचं शेवटचं प्रवचन आहे। यापुढे हे प्रवचन म्हणजे दासबोध हे शुक्रवारी होईल आणि दर शुक्रवारी नाही शेवटच्या 2 शुक्रवारी सायंकाळी 7:30 ते 8:15 असं हे प्रवचन होईल।
सोमवारचं हे प्रवचन माझं दुकान होतं म्हणून त्याला सोमवारी सुट्टी असेल म्हणून ही सोमवारी प्रवचनं सुरू झाली. त्याला 24 वर्ष झाली, 2 तप. हे प्रकरण सगळं दुकानाला सोमवारी सुट्टी म्हणून सोमवार. याचा वस्तुतः रविवारी प्रवचन पाहिजे होतं, शनिवारी पाहिजे होतं, परंतु सोमवारी घेण्याचं कारण एवढंच होतं की दुकान चाललं होतं, दुकानाला सुट्टी फक्त सोमवारी असेल. त्यामुळे सोमवारी कधी कधी 1, 2, 3 प्रवचनं मी करत असे. त्याच्यात अमृतांकडे हे सुरू झालं. 14 वर्ष तिथे झाली, 10 वर्ष इथे झाली, अशी 24 वर्ष हे दर सोमवारी प्रवचन झालं. आता सोमवार ठेवण्याचं काही कारण नाही, वेळही ठेवण्याचं कारण नाही. आता थोडं वेळ पुढे ढकलले, 7:30 ते 8:15 म्हणजे काही खूप वेळही नाही. ऑफिसमध्ये जाणाऱ्या बहुसंख्य मंडळींना हे शक्य आहे येणं. लांबून येणाऱ्या मंडळींदेखील 8:15 पर्यंत शुक्र म्हणजे घरी जाणं 9च्या आत शक्य आहे. किंवा अशा प्रकारे हे आता सगळं प्रवचन सोमवारची ही दासबोधाची बंद होऊन हे दासबोधच 2 शुक्रवार शेवटचे असे इथे 7:30 ते 8:15 होते. ज्ञानेश्वरी 2 गुरुवार पहिले त्या अध्यात्म मंगल धाममध्ये होईल. अशी 4 प्रवचन होतील 8च्या ऐवजी. हे केवळ आता वयाकडे बघून तुम्ही मला क्षमा कराल असं म्हणायला काही हरकत नाही. आता 73व्या वर्षी एकंदर मी 26 प्रवचनं दरमहा करतो आणि असं वर्षानुवर्ष चालू आहे. इतका ताण आता सहज होईल असं मला काही वाटत नाही. त्यातही मी ही प्रवचनं कमी केली आणि सगळ्यांच्या विचारांनी हे जेवढं शक्य होतं तेवढी वेळ पण मी सोयीच्या आपण घेतली. तर आता सोमवारचे प्रवचन नाही, सोमवारचे तुमचे पाय कदाचित तिकडे वळतील, त्या तसे वळू नयेत म्हणून आधी सांगतो की शुक्रवारी आहे. आणि ते देखील आता जे प्रवचन झालं त्यानंतर एकदम जून महिन्याचे शेवटचे 2 शुक्रवार प्रवचन. पदी होऊन चळू नये. पदी होऊन म्हणजे स्वरूपाच्या अनुसंधानात ना. साधक प्रश्न विचारतो, परमात्मा जर निर्गुण निराकार आहे तर त्याचं ध्यान कसं करायचं, आणि तो जर मीच आहे तर साधना कशाला, ध्यान कशाला, नामस्मरण कशाला, साधनेची काय आवश्यकता आहे. परमात्मा जर मीच आहे, अहम आत्मा, अहम ब्रह्म, सहा अहम असं तुम्ही सांगता, सोहम हंसा स्वानंद घन अजन्मा, तो तूच जाणं, मीच जर अजन्मा आहे, मीच जर परमात्मा आहे तर मला साधन कशासाठी असा त्याचा आहे प्रश्न. त्या समर्थांचं त्याच्यावर उत्तर आहे की साधन करायलाच पाहिजे. साधन हे देह करतोय, तू नाही असं म्हणजे झालं. साधन मी करतो असं कशाला म्हणायचं. साधन आले देहाचे माथा, आपण देह नाही तत्वता, ऐसा करून अकर्ता सहजची झाला असं त्याचं उत्तर दे. साधन देह करतो नाही का तू करतोय. तू जर आत्मा असं म्हणतो तर तू साधन तर करत नाही, देह साधन करतोय. मग देह साधन करतोय, मी नुसतं पाहतो जातीचं, ह्याच्यात तुझं काय जातं. आणि साधन केलं नाही तर काय होतं ते पुढे सांगितले. म्हणून पदी होऊन चळू नये. पद तो परमात्मा, पिंड हा जीव, त्या मी तोच आहे सहाहम या बोधातनं जरा दुसरी खाली येऊ नये. हे गुरु शिष्याची गोटी, पदपिंडाची गाठी. पिंड जीव, पद परमात्मा, जीव आणि परमात्म्याची गाठ अशी गुरु शिष्यांची गोष्टी आहे. तेव्हा पदी होऊन चळू नये. त्या स्वरूपाच्या अनुसंधानात खाली येऊ नकोस. करावे साधन उपाय आणि साधन कर. कुणी सांगितलं तुला साधन कर. हरिहर ब्रह्मादी कैलीची साधनं करतात आणि तू साधन कर. प्रत्यक्ष भगवान गोपाळ कृष्ण पूजा करतात. रामचंद्रांनी शिवाची पूजा केली आपण पाहिली. आणि तू काय म्हणतोस ही साधन. ही सगळी मंडळी प्रत्यक्ष आज्ञात ध्यानाला बसलेले ध्यानमग्न अवस्थेत असतात. आणि तुला ध्यान सोडायला काय झालं. तू ब्रह्म झालास आणि ब्रह्म झालं होऊन जा. काय खाणं पिणं सोडलंच का. ब्रह्म झालं म्हणून पचन शक्ती मंदावली, कान ऐकायचे राहिले, डोळे पाहायचे राहिले, खाण्याचं राहिलं, ते सगळं बरोबर व्यवस्थित पाहिजे. साधन तेवढं करायचं नाही. हे कोण ज्ञान. त्या साधन तू कर. पदी होऊन चढवू नये. करावे साधन उपाय. साधन हाच त्याला उपाय तिथे जायला आणि अनुसंधान राहायला. साधन उपाय तरीच सापडे सोय आदित्यपणाची, तर तू आदित्य होती. इतकं सोपं नाही आदित्य राहणं. मी करतोय आणि करत नाही, जगामध्ये या वागतोय सगळ्या प्रकाराने आणि मी वागत नाही असं म्हणणं ठीक आहे.
पण प्रत्यक्ष मात्र आपण तिथं गुरफटत जातो, अगदी अंतकाळपर्यंत व्यवहार करतो आणि व्यवहारात मी सापडलो नाही, फार कठीण आहे. तो कुठून तरी अहंकार येऊन चिकटतो, कुठून तरी क्रोध येतो, लोभ येतो, मत्सर येतो. माझ्यापेक्षा कसा पुढे चाललाय, मागण्यातून पुढे चाललाय, कानामागून तिखट आलोच सगळं. म्हणजे व्यवहारामध्ये व्यवहार करत असताना कुठून ना कुठून तरी काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ आणि अहंकार हे येऊन चिकटता फिरत राहत नाही. म्हणून तू अखंड अनुसंधान ठेवायचं असेल तर साधनच करायला पाहिजे. कधी हुनी चळो नये, करावे साधन उपाय, तरीच सापडे सोय अलिप्तपणा. मग त्या उद्या तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परिपीठीचा मोहे नवल देखे. हे नंतर ओढ्याचे यायचं, आधीच कुठल्या ओढ्या या आल्या. तू अजून काहीच कशाच काही पत्ता नाही, तू साधनच करत नाही. रोज आदित्य व्हायला पाहिजे ध्यानाने. रोज सकाळी उठल्यानंतर तास दीड तास ध्यान करून या सगळ्या जगताच्या व्यवहारापासून आपला जो संबंध आहे जगताशी, त्याच्यापासून आदित्य व्हायला पाहिजे. रोज तास दीड तास आदित्य. माझ्याशी काही संबंध जगताचा नाही, कशाचाही नाही. जसं आपण झोपेमध्ये असतो की जगाचा संबंध संपतो, तसं असं जर जागृत झोप कुणी जर अनुभवी, मी पाहतोय जगताचा संबंध तुटल्याचा, झोपे जगताचा संबंध तुटतो आणि माझाही संबंध तुटतो, असं होतं. तसं होतं का म्हणे, मी जागा पाहिली, मी पाहतो आहे की जगताचा माझा संबंध तुटला, मनाचा संबंध, कारण मनाच्या अंगानेच हा संबंध आहे. मन उन्मन झालं की संबंध जगाचा संपतो. मन प्रकृतीत लीन झाला तरी संबंध संपतो झोपे. मग मन स्वरूपात लीन झालं तो संबंध का संपला नाही, जगाचा संबंध संपतो. म्हणून हे सारखे साधन केलं तरच हे आदित्यना कित्येक वर्षानुवर्ष माझ्या कल्पनेप्रमाणे निदान 3 तप करायला पाहिजे. हे मन बनायची बंडखोरी मोठी चमत्कारी काय. काही काळ आपल्याला ध्यान लागलं तर काही काळ मग अजिबात लागेल असं होत, आणि मग वाटतं आपल्याला काय कोण आता पूर्वी लागत होतं आता का लागत नाही. ही बंडखोरी असते, तात्पुरती असते. ते बंड मोडायचं म्हणजे ध्यान करायचं. जर पूर्वी 1.5 तास बसायचं तर 2 तास बसायचं, वेळ सापडलं की बसायचं, त्याचं बंड मोडेपर्यंत बसायचं. असं हे सगळं केलं तर आदित्यपणाची आदित्यता स्वरूप स्थिती हे सगळं एकाच अर्थी शब्द आहे. राजा राजपती असता कसं साधन करावं त्याचा राजा राजपती असता उगीच चाले सर्व सत्तातून नुसता राजा राजपती आहे. सगळी सत्ता सैन्य चाललेलं आहे, सेनानी आपलं काम करतायत, इंजिनियर्स आपलं काम करतायत, डॉक्टर्स आपलं काम करतायत, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आपलं काम करतो. तो राजा नुसताच आहे. तसा आत्मराज सिंहासनावर बसवावा आणि शरीर मन बुद्धी साधनेला. राजा राजपदी असता उदित चाले सर्व सत्ता साध्याची होऊन तत्वता साधन करावे. साध्य जो आत्मा तोच मी आहे असा सोहम बोध अंतःकरणात दृढ करून रामनाम घ्यावं, पूजा करावी, सत्संग करावा, ध्यान करावं, हे सगळं साधन. साधन आले देहाचे माथा. अगदी संपूर्ण साधन आले देहाचे माथा. आपण देह नव्हे सर्वथा. कोण साधन करतो? मी साधन करतो. म्हणजे मी आत्मा तर काही करत नाही, तो आकर्ता भोगता. आला आता देह, देह मी नाहीच आहे, तरी की नाही साधन. देह साधन करत आहे, साधन देहाच्या माझा आले, तू काही करत नाहीये. मी देह नाहीये. साधन आले देहाचे माथा, मी देह नव्हे सर्वथा. ऐसा करून या करता सहजची झाला. तुला वाटतं ना मी साधन कशा करता करावं, मीच आत्मा आहे, मी आत्मा बोध पक्का ठेवून देहाच्या अंगाने साधन केलं तर मी साधन केलं असं कशाला म्हणतो. देह म्हणजे काय तू आहे असं समर्थांचं अगदी व्यवस्थित उत्तर आहे त्याला. त्याच्यातनं बाहेर पडायला त्याला जागा नाही कुठे. तू देह आहेस का? तू म्हणालास ना अहम आत्मा. मी सांगितल्याप्रमाणे तू म्हणाल पटलं तुला. मग आता साधन कसं करावं असं वाटतं ना. साधन देह करतोय, तुझा देह बसलेला आहे. तू बसतोस उठतोस असा आहेस का? आत्म्याला बसणं उठणं येणं जाणं आहे का? मग आत्मा साधन करत नाहीच आहे, तू स्वरूपच आहे. साध्य जे पाहिजे तर तेच तू आहे. आत्मा काही करत नाही, म्हणजे आपण काही करत नाही.
आता मी साधन करतो म्हणजे तुझा देह साधन करतो, देह तू नव्हे, म्हणून तू साधन काही करत नाही. असं सगळं साधन होऊन देखील तू पूर्णपणे अनित्य आकर्ता आहे. साधनागे देहाचे माथा आपण देह नव्हे सर्वथा ऐसा करून या करता सहजची झाला. देह आपण ऐसे कल्पावे तरीच साधन त्यागावे. साधन कशाला म्हणतो ना, देह तू असला तर मग साधन टाकायला हरकत नाही. देह तर तू नाही, देह मी असं म्हणशील तर साधन टाकण्याचा धरण्याचा प्रश्न येतो. तू देह नाहीच आहे, देह करी नका साधन. तू साधन करतच नाही, तू अकर्ताच आहे, सहजच अकर्ता आहे. हे किती गोड सगळे आर्ग्युमेंट किती छान आहे ते सगळी विधान. ते कुठे इकडे तिकडे पळायला समर्थांनी जागा ठेवणे. साधनाचं प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी हा समाज आहे. म्हणून 7-7 हा समाज अत्यंत महत्त्वाचा. जसा 8-8 हा समाज महत्वाचा आहे, तसा 7-7 हा काही काही ह्या दासबोधाचे समाज 3-10 वैराग्य निरूपण अतिशय गोड समाज. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैची भ्राता, कैची सुविजे कैची वनिता, पुत्र कळत्राधिक इतारी दान माईची आघरी सोयरी का साक्षात मान नव्हते. ही तुझ्या सुखदुःखाची सांगायची नाही. तुझं पोट दुखलं तर का आई घेणार का भार, का वडील घेणार, का काका मामा घेणार, का जावई घेणार, जावई माझा भाला कोण घेणार. तुझं डोकं दुखत असं तुला सहन करायला पाहिजे. तुझं पोट दुखत असं तुला सहन करायला. फार पडता आजूबाजूला बसून फार दुखतं का हो थोडं विचारते. माझं दुखतंय तुला काय होतं विचारायला. फार दुखणं मी भोगतोय. बरं मृत्यू आला समजा त्या माणसाला काय करणार. आजूबाजूच्या माणसं फार पडता रडतील, मोठ्याने रडतील, त्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने रडतील मरायच्या पूर्वी. पण यापेक्षा काय करणार, त्याचं काय घेण्याचं म्हणणं. म्हणून तो म्हणतात कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैची भ्राता, कैची सुहृदय कैची वनिता, पुत्र कळत्राधिक ही तू जाण मायेची आघवी सोयरी सुखाची. तुझ्या सुखदुःखाची सांगायची नव्हे ती. ते तुझ्या सुखदुःखाची काय सांगायचं नाही. तुझा जर अपमान झाला तू निष्कांत हो. एक तरी जवळ येते का बघ तुझ्या. तुझ्या जवळ पैसे नाहीत असं कळू दे. हा गरीबी मनुष्य एक पण येत नाही जवळ. मामाने काकाने एवढी तुमची संपत्ती जरा गडगडी असली व्यवस्थित असते ते बघा सगळे कसे डोंगऱ्यासारखे असतात. म्हणजे गुळाला जसे डोंगरे असतात. आपल्याला डोंगरा लागण्याचं काय कारण, गुळाला नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तुझ्या सुखदुःखाची तुझी संपत्ती केली याचा एक उपयोगी तो पडणार नाही, हाताला उपयोगी पडणार. तुकाराम महाराज याच्यापेक्षा सोडविना राजा दिशीता चौधरी आणिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुझं सोडविना ती शेतीची काढून पण दूर नाही लांब उघड डोळ्याला पदर लावायचं. आता म्हातारा मनुष्य मरायचा तरी नवरा झाला म्हणून काय झालं मारणार. प्रेमाळ असेल तर 4 दिवस रडते. जरा चांगला संसार केला असेल 10-12-15 दिवस रडते. आपल्या नातवाच्या मंदिरा लग्नाला जाते. चौघडात बेनबाजा सगळं ऐकते. काही नाही शेवटी कर्मानुभव खर्च जीव एका जीव आपल्या कर्माप्रमाणे पुढे जातो. पुढे उपयोग पडत नाही. काही समाज कडक समाज आहे. कथा वैराग्य निरूपण 3-10 अतिशय कडक समाज आहे. सगळ्यात चौथा सगळं दशक चांगला. श्रवण कीर्तन विष्णू सगळं त्याचबरोबर असं फार गोड आहे. तर 20-10 शेवटचं समाज इतका गोड लिहिलेला आहे समाज आहे. देहा आपण ऐसे कल्पावे तरीच साधन त्यागावे. हे आपण अशी कल्पना केली तरच साधन टाकायचं. हे साधन टाकण्याचं काय कारण. आपण आरामात आहोत. आपण काही साधन करत नाही. आपण आत्मा, आपण सच्चिदानंद. साधन न करता देखील आपण सच्चिदानंद. मला काही साधन करायला पाहिजे असं नाही, पण देहाला मात्र पाहिजे. दुसरं कारण त्याचं असं आहे बाकी सगळं आपण करणार नाही. खाणार पिणार बोलणार चालणार सगळ्या विषयांचा उपभोग घेणार आणि फक्त साधन टाकणार. हे बरोबर नाही. त्याला वळण लावायला साधनेशिवाय दुसरा मार्ग काय सांगा. कसं वळण लागणार ध्यानाला. नम्रता पाहिजे. कुठून येणार नम्रता. त्याला साधन दिल्याशिवाय
काही संत बांधव वाचायला पाहिजे, काही संतांकडे जायला पाहिजे, तर नम्रता शिकतो तो. नाही तर कसं शिकणार? प्रेम कुठे काय बाजारात मिळतं? 5,000 रुपयाला 2 तोळे प्रेमाचे, असं आहे कुठे? 2 तोळे प्रेम द्या, 5,000 रुपये, असं नाहीये. हे प्रेम नाही, शांती नाही, नम्रता नाही, क्षमा नाही, दया नाही, माणुसकी नाही, हे कुठे बाजारात विकत मिळत नाही. हे आपण साधनेने कमवायला लागेल. पशु तर होता का नाही, जर माणूस तो व्हायला पाहिजे. म्हणून त्याच्याकरता बाजार नाही, त्याच्याकरता साधनाच आहे. साधना आले देहाचे माथा, आपण देह नव्हे सर्वथा ऐसा करून अकर्ताच नक्की झाला. देह आपणायचे कल्पावे, तरीच साधन त्यागावे. देहातीत असता स्वभावे, देह काही तर आपण तर देहातीत आत्मा आहोत. आपण सच्चित आनंद आहोत. देह अत्यंत असत जड आणि दुःख रूप आहे. आपण सच्चित आनंद आहोत, आपण देहातीत आहोत. मग साधन मला कसं? ते देहा आहे. कधी की नाही साधन तू तिकडे, आपल्याला काय करायचं? उलट आपण छान बघत राहू कसा बसलाय देह ध्यानाला, आता आपण बघत राहू. ना ते साधन ना ते देह, आपला आपण निस्संदेह. साधन देह करतोय मी नाही म्हणून साधन मला नाही, देहही मी नव्हे म्हणून. ना ते साधन ना ते देह, आपला आपण निस्संदेह. मी आत्माच आहे, निस्संदेह. माझ्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी मी अखंड आहे. साधन देह करत असेल नाही तर करत नसेल. माझ्याशी काही त्या साधनेचा संबंध नाही, त्या देहाचा देखील नाही. ना ते साधन ना तो देह, आपला आपण निस्संदेह. बघा, देहीचा सोनी विदेह स्थिती आहे. देहात असताना सगळी कामं देह मन आणि बुद्धी करत असताना विधीही कसं व्यक्ती असू शकते? संत कसे विधीही असतात ते हे असे असतात. माझ्याशी देहाचा व्यक्तींची संबंध नाही, साधनेचा माझ्याशी संबंध नाही. मी देहातीत आहे. पुढे 8:8 मध्ये देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे. देह संग हा नस आहे तुझं विदेहाची. ऐशी बुद्धी होय ज्याची वेदवर्णीची तयाची, यांच्यासारखी मंडळी असतात. देहातीत वस्तू आहे, देहातीत परमात्मा आहे, तेच मी आहे, तोच मी, अशी त्याची बुद्धी होईल. वेदवर्णीची तयार किती पाहता नाना शास्त्राची ठाई न पडे, अशी स्थिती होऊन जाते. आपण देह नाही असं म्हटलं की साधना मी करत नाही, सरळ झालं. निश्चित आहे. निश्चित असताना देह साधना करत असता तर पंचायत कुठे आलं? त्याच्यामध्ये काय आपण बिघडलं काय त्याच्यामध्ये? तरी त्याने देह साधना आले ज्यांना ते साधन ना ते देह, आपला आपण निस्संदेह. देहीच असो न विदेह स्थिती ऐसी. साधने वीण ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता. आपल्याला सूचना केली आहे, पा साधने वीण ब्रह्म, तू ब्रह्म आहे ही गोष्ट खरी, पण साधनाचं सोडशील. साधने वीण ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता. तुझं अहम त्या देहामध्येच विसर्जित होईल. लक्षात ठेव. देह तुम्ही असं होतं हळूहळू त्या सोहमवर ना घसरत 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 देहो मी देहोहम असं होईल. साधने वीण ब्रह्म होता, लागू पाहे देह ममता. आळस प्रबळे तत्वता, ब्रह्मज्ञान मिसे. आळस नाही, झोप आहे. दुपारी झोप, संध्याकाळी झोप, तिसऱ्या काही झोप, रात्री झोप, सकाळी उठली झोप. फ्रेश नाहीत तरी. सकाळी उठलं तरी अंगे अंग मोडामोडी, कार्य जाती आणावे. नुसतीच परवडी जांभयांची. सकाळी उठलं की जांभयाला सुरू आहे. कधीतरी उठायचं 7 वाजता, 7:30 वाजता, रात्री 11, 12 झोपायला. योग्य वेळेला झोपणं नाही, योग्य वेळेला उठणं नाही, योग्य वेळेला आहार नाही, योग्य तो आहार नाही, असं जीवन चाललं. एक दिवस मरून जायचं. काय देणार? काय पैसे मिळतील ते मिळवायचे, काय बाकी आणखीन काही करायचं ते करायचं जगामध्ये. करायचं एक दिवस निघून. काही त्याला व्यवस्थित माळी जसा पाणी व्यवस्थित नेऊन पाठ काढून सगळी बाग फुलवतो, तसं ह्या जीवनाला पाठ काढून बाग फुलवली पाहिजे. हे परमेश्वराने जे विश्व निर्माण केलं ते सुंदर करण्याचं काम जीवाचं आहे.
परमेश्वरांनी विश्व निर्माण केलं, तो अंतर्धान पावला किंवा त्या विश्वामध्ये गुप्तपणाने शिरून बसला. जीवरूपाने तोच झाला. आता या जीवाचं काम आहे की हे जे विश्व आहे ते सुंदर करायचं. घर बांधत त्याच्यावरची बाग आपण करायची. आपाप उगवत नाही फुलं. यांचं घर झालं, चला आता आपण बाग करूया. आता बाग नाही, आपण लावायची. आपण काही होत नाही, आपण ते सौंदर्य निर्माण करायचं. जगामध्ये जग सुंदर व्हायला पाहिजे. कुरूप, आळशी, खाडा, मतिमंद, जरा काही बुद्धीला अक्कल नाही असं असून कसं चालेल. परमार्थामध्ये सूक्ष्म बुद्धिमत्ता पाहिजे, सुंदर पाहिजे. लिहिणे सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून लिहिली असं समर्थांची कल्पना आहे जीवनाची. सगळं सुंदर पाहिजे, कुरूप नाही. हे बसलेत आपल्याला कसं पाहिजे, बाहेर घराच्या पडल्याची प्रसन्न पाहिजे. आपली प्रसन्नता लोकांना जाणवली पाहिजे. असं म्हणतात. आता टीव्हीवरनं लक्षात आलं ना, आपण जे बोलू ते आपण जे करू ते त्याच्या लाटा सगळ्या जगभर प्रस्तुत असतात. कॅच करायला, पकडायला जर यंत्र असतं तर हे सगळं सगळे तिथे दिसतं, पकडू शकतो आपल्याला. आपण जे इथे करू ते सगळ्या जगभर प्रस्तुत झालं. आपण चांगलं केलं चांगल्या लाटा, वाईट केलं वाईट लाटा, सगळ्या जगभर. गुपचूप केलं तर लाटा पसरल्या, त्या लाटाला बद्ध नाही. गुपचूप चोरी केली, माहिती नाही कोणाला यांनी चोरी केली, लाटा पसरल्या. ते काय अडवलं जात नाही. साधने वीन ब्रह्म होता, लागू उपाय हे देह ममता. म्हणून साधनांच्या कटाक्षाने साधना सांगितली. सकाळी उठलं की ध्यानच करे. 3 तास पहिले आपण जगाचे नाही, जग आपलं नाही, कोणीही नाही. आपण देव माझा मी देवाचा. 5 ते 8 सकाळी. पुढे पेन्शन घेतल्यानंतर 5 ते 9. पुढे आणखी म्हातारा झाल्यानंतर 5 ते 10. म्हातारी झाली आता आपली लोळत आहे, काही नाही आमची करत नाही हो, काही मला काही होत नाही. होत नाही खायचं. 8 वर्ष झालं तरी 3 तपाचं मोठं खायचं आणि होत नाही का. हा आळस फक्त साधनेपुरताच कसा येतो. ते काय झालं, पूर्वी आम्ही 2-2 तास 3-3 तास बसतो, पण आता की नाही आता नाही बसावं असं वाटत. म्हणजे काय झालं, आता आम्हाला ते कळलं ना, ज्ञान झालं त्याला. बरोबर, ज्ञान झालं. म्हणून तुम्ही आपला चेहरा बघा. स्वामींचा चेहरा कसा होता, ज्ञानवंता कसा असला पाहिजे. समर्थ तुकोबा तुकिता तुरणी ही ब्रह्म तुकाची आहे. ब्रह्म जसं सच्चिदानंद तसे तुकोबा सच्चिदानंद. सच्चिदानंद तनू, त्यांची तनू देखील सच्चिदानंद. असं काय गंमत आहे का. जाईल तेव्हा जाईल ती पंचमहाभूतातील, पण चित्तपर्यंत ते सच्चिदानंद रूपात असतात. त्यांच्या देहाला देखील अंत नाही. कारण काय, तो जो देह आहे पंचमहाभूतांचा, त्यांना माहिती आहे पृथ्वीमध्ये मिळून जाईल, तिला अंत नाही. आपापामध्ये मिळून जाईल, ते तेजामध्ये. शेवटी अंतकाळी देह देखील कशा तरी मिळून जाईल, त्याला नाश नाही. फक्त हा आकार गेला. आहाचे आकार रे काळमूळ. आकार गेला, या रूपाने तो असणार नाही, सर्व जाणार. तथापि दुसऱ्या रूपाने तो राहणार. आणि आत्मा तर अमरच आहे. न जायते म्रियते वा कदाचित, म्हणून काही जात नाही. एकाचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि दुसरा काही बदल न होता तसाच्या तसा राहतो. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितावान. म्हणून काहीही जात नाही. रडतात त्याचं कारण तो आकार गेला. आमचा नवरा, आमची बायको, आमचा मुलगा हे गेलो म्हणून रडतो. आणि तो पुन्हा तसाच्या तशा आकाराने आपल्याला मिळणार नाही या जन्मात, म्हणून रडतात. ते स्वाभाविक आहे, रडणं स्वाभाविक आहे. पण तो जात काही नाही माणसाचं. सगळ्याच्या सगळं पुन्हा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. विश्वचक्र चालूच राहतं, काही त्याच्यामध्ये बदल पडत नाही. साधने वीन ब्रह्म होता, लागोपाय हे देह ममता. आळस प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञान निशे. ब्रह्मज्ञान झालं म्हणून नाही, ब्रह्मज्ञानाचं निशो. मी झालो ज्ञानी, आता कोण साधन करतात म्हणून आळस मात्र. लक्षात घ्या, इथे सावधानतेची सूचना आहे. काही काही लोक सुरुवातीला 2-2, 3-3 तास ध्यान करतात. आम्ही पावसून आलो ना, चैन पडे ना, सारखं जा सारखं जा. मग आता काय झालं, आता त्याला 3-4 वर्ष झाली आणि काय झालं कोणायचं. पण आता असं वाटतं
की मला ते कळलेलं आहे तो सोहम म्हणजे काय. म्हणजे स्वामीला कळलं नाही, तुला कळलं. आता काही गरज नाही मला वाटत तसं. आता अनेक स्थिती आलेली आहे माझी. विदेह स्थिती म्हणतात तीही. आम्ही देही असून विदेही आहोत. आमचं खाणं मात्र गेल्या 30 वर्ष आहे ते त्याच्यामध्ये बदल नाही. सकाळी मला चहा लागतो, मग फराळ लागतो, मग जेवण लागतं, मग तिसऱ्या वेळी चहा लागतो, पुन्हा 5-6 वाजता थोडीशी भूक लागते म्हणून थोडा शिरा किंवा असं काहीतरी खातो आणि नंतर रात्री मग जेवण आपलं थोडे एखादी वाटतं. आणि रात्री झोपताना मग दूध घेतो. दूध चांगलं म्हणतात 60-70 आणि झोपून जातो. मी काय करत नाही. पुढे 7-8 तास मला झोप अगदी डराडूर असते. चांगलं चाललं. मी एकंदर जे चाललं जीवन प्रवाह अतिशय छान चालले. परमार्थ विषय अर्थ जागे म्हणजे ध्यान सोडायचं नाही. तिथे आळस नाही. पूर्वी 1.5 तास आता किमान 1.5 असेल तर 5-10 मिनिटं 15 मिनिटं आपल्याला जर वेळ असेल तर अधिक, पण कमी नाही करायचं. माणूसपणा अधिक पण कमी करायचं. काळ होतो त्याच्यापेक्षा अधिक व्हायला पाहिजे. परमार्थ विषय अर्थ. गावोगाव बुवा फिरत असतात, प्रवचन करत असतात, पैसे येत असतात, हजारो रुपये जमवत असतात. एका इथे हळूहळूपणी मला सांगितलं, पारगावचं आहे, एका हळूहळूपणी मला सांगितलं मी भागवताचे सप्ताह करतो. एका सप्ताहाला 10 ते 15,000 याप्रमाणे मी 10 सप्ताह करतो वर्षात. ठीक आहे. बघा 1.5 लाख रुपये आहात कुठे तिथे जात ना. मग कशात नोकऱ्या पडते धंदे केले पाहिजे. आपण पण आपण भागवताचे सप्ताह केले असते तर झालं. एखाद्याला साधून जात. सगळ्यांना साधत नाही भागवत सप्ताह एखाद्याला. पण प्रत्येक सप्ताहाला 10 ते 15,000 याप्रमाणे 10 सप्ताह 15 10 150. बरोबर नाही. हिशोब माझं गणित शिस्त चांगलं आहे. 1.5 लाख रुपये नाही. काय करायचं धंदे करून आम्ही कापडाची दुकानं चालू. परमार्थ विषय अर्थ लागे, ध्यान विषय निद्रा लागे. लक्षात घ्या. हे असं झालं म्हणजे तो उन्मन अवस्थेत आहे का झोप येते. कसं करायचं कसं हे समर्थाने सांगितलं. याचं काम त्यांनी नेमकं पाहिलं असेल ना सगळ्यांकडे. पहा असा असं करतो ते खरंच काही ध्यान लागलेलं आहे. परमार्थ निचे अर्थ किती नेमकं सांगितलं. परमार्थ निचे अर्थ लागे, ध्यान निचे निद्रा लागे, मुक्ती निचे दोष भोगे अनर्गळ. आता मुक्त झालो. काय वाटेल ते केलं तरी काय होणार. आम्हाला काही नाही. आम्ही निस्संग. इतकं सोपं आहे निस्संग होणं. 3 तप किमान ध्यान धारणा नामस्मरण गीता ज्ञानेश्वरी 3 तप 12 36 वर्ष. बाबा म्हणत असत 36 वर्ष. नाही तर मग ध्यान विषयी निद्रा लागते, परमार्थ विषयाने अर्थ जागतो आणि ब्रह्मज्ञान झालं. अनर्गळ होतो. स्वच्छ काही खाऊ. आम्हाला काय बटाट्यावर आम्ही भजी खाल्ली ना श्रावण मासात किंवा आषाढ मासात कांद्याची आम्हाला देत नाही. तुम्हाला सांगून ठेवते. नाही सांगा तुम्ही, पण चेहऱ्यावर दिसतंय ना तुमच्या, तुम्ही जिंकतात. आम्ही काय आता कुठे राहिलो काय. इथे राहू नये तर राजवाड्यात राहू. राहून बघा लगेच तो राजवाडा तुमच्या आतमध्ये शिरतोच नाही. आपण साधं राहणे हेच बरोबर. फार गडबड करून आम्हाला ब्रह्मज्ञान झाला असं जो म्हणतो त्याला काही आधी झालंच नाही असं समजा. म्हणे जाणता तो ज्यांनी मूर्ख पाय. परमार्थ विषय अर्थ जागे बघा, ध्यान मिसे निद्रा लागे, मुक्ती मिसे दोष भोगे अनर्गळताना शेवटी जसं वय होत स्वच्छ त्याचे चेहरे तितके भकास होत जातात. दिवसेन घेऊ सगळे दोष निंदा आहे, स्तुती आहे. खरा परमार्थ आपण करत नाही. की आत मनाची बुटणी आहे. फार कठीण आहे. इतकं सोपं नाही परमार्थ. स्वच्छ पाहिजे आत बाहेर अंतःकरणाने निर्मळ तर परमार्थ घडतो. नाही तर घडणार नाही. आपण लक्षात घ्या. आत एक बाहेर एक नाही. आत एक बोलायचं बाहेर एक करायचं असं काही उपयोग नाही परमार्थामध्ये. दंभ अहंकार या सगळ्या गोष्टी ताबडतोब गेल्या तरच शक्य. निरूपण निसे निंदा घडे. त्याचं नेमकं पॉइंट आउट केलं काय होतं. निरूपण निशे निंदा घडे, संवाद निशे विवाद पडे.
सुखसंवाद होत नाही. उपाधीनिसे येऊन जडे अभिमानांगी, ते फर्निचर, रुबाब, गाडीचे, बंगला आणि ते गाड्या आणि ह्यांनी उपाधी जितक्या वाढवाल तितक्या उपाधीनिसे अभिमान अंगामध्ये येतो. मीच काय तो आहे जगामध्ये आणि त्यांनी जसं उंडीकर महाराज म्हणत असत की स्त्री वर्गाचा नमस्कार त्यांनी घ्यावा की ज्याला हे आलेली व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे याचं व्यक्तींची जाणीव हृदयात नाही, त्यांनी नमस्कार घ्यावा. त्यांनी न घेतलेले बरे, पण त्यांनी नमस्कार घ्यावे. तसं जनक राजासारखी स्थिती ज्याची होईल त्यांनी त्या मोठ्या थाटात राहावं, तिलखापाचे कपडे घालून. नाही तर आपलं साधं अन्न, साधं वस्त्र, साधा निवारा, साधं वागणं, साधं बोलणं हे बरोबर. गुरुदेव रानडेंनी गाडी होती त्यांची, ते मोठे होते तसे, पण ते गाडी घेऊन बाहेर जायचे गावात. त्यांनी ते एकांत असेल असं त्यांना वाटलं की इथे एकांत आहे. झाड बघायचं, त्याच्याकडे एखादा काय आणि आपलं काबळ टाकायचं, त्याच्यावर ध्यानावर बसायचं. तास, दीड तास, 2 तासाचा नेम झाला, मग गाडीत बसून बाहेर पुन्हा घरी यायचं. गाडी घ्यायचीच असली तर असा उपयोग करावा लागेल. ह्याचा घेत लग्नाला गाडी, आपल्या मुलाच्या मुंगीला गाडी, नातवाच्या मुंगीला गाडी. तैसे ब्रह्मज्ञान मिसे आळसांतरी प्रवेशे. ब्रह्मज्ञान झालं, आळस येतो. चांगले चांगले लोक आळशी होतात, मला ब्रह्मज्ञान झालं म्हणून. का ही सकाळी मी नेहमी सांगतो की साधकाने प्रत्येक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची डायरी लिहायची रोज महिनाभर, आणि आपणच वाचायचं. कोणाला दाखवणे कारण दाखवण्यासारखी नसतेच ती. मग कोणालाही दाखवण्याचं कारण आहे आपणच ती वाचायची ती डायरी. सकाळी उठला, कधी उठलात, कधी झोपलात, आणि ह्याच्यामध्ये काय काय एकंदर सगळे केलं तुम्ही ते मोकळेपणाने आपण लिहावं. आणि रात्री केव्हा तरी 1 महिना झाला म्हणजे एकदा वाचावी ते डायरी. काय आपण काय करतो, काय कसं जीवन लागतं. त्याच्यामध्ये जर असायचं तर 2 तास मी ध्यान केलं, तासभर नामस्मरण केलं, तासभर संतांच्या संगतीत होतो. आज गीता ज्ञानेश्वरीचा एक आग्रहात अर्थ मला समजला. असं जर तुमची डायरी असेल, आहार विहार योग्य तो केला. माझ्या आवडते पदार्थ होते, गुलाबजाम केले होते, माझे आवडते होते, पण 2च खाल्ले, असं सगळं त्याच्यामध्ये लिहावं. नीट ठेव. 12 खाल्ले असे 12 गेले, 12 खाल्ले तो 2 दिवस. म्हणजे आपल्या डायरीमध्ये आपण पुन्हा गोंधळ करता. माणूस डायरी दुसरी हातात पडली तर 45 झाली. 12 गुलाबजाम खाल्ले पण 2च लिहिले, असं होतं का. त्याचा ब्रह्मज्ञान विषय आळस अंतरी प्रवेशे. म्हणजे साधनेचे पिसे काय करायची जरूर काय. हे पिसाण्यासारखी साधनं कशाला करतात लोक, आणि मी तरी कशाला करायला पाहिजे. जे ब्रह्म झाले नाही त्यांनी करावी. मी ब्रह्म झालो. किम करोमि क्व गच्छामि किम गृह्णामि त्यजामि किम आत्मना पुरीतम सर्वम. सर्व तर आत्माच आहे. कोणता प्रोत आत्मा भरलेला आम्हाला दिसतोय. अरे वा, तो मी नव्हे म्हटला तो नाही का. प्रभाकर पणशीकर परवा भेटले होते. मी म्हटलं किती छान तुम्ही सगळ्या भूमिका वटवता. तो मी नव्हे मध्ये ते नाही का ब्रह्मांड काय, ते अखंड ब्रह्मांड नाही कोण राधेश्याम महाराज. सगळं ब्रह्मच आहे. मुळी हा ब्रह्म, ही ब्रह्म, ती ब्रह्म, ही पण ब्रह्म. सिगरेट ब्रह्म, धूर ब्रह्म, ही बाटली पण ब्रह्म. आणि ब्रह्मामध्ये ब्रह्म मिळवलं तर काहीच होत नाही ना. त्यामुळे आम्ही बाटली पिया लोकांनी सिगरेट होतो. काय वचना आधारी लावले जैसे शब्द फिरावले हाडून घेतले गे. आपण कडक शब्द भलपणची वचनं आपल्याला लागू नाही आहेत. ही वचनं ज्याला सगळंच्या सगळ्या दासगो बघा आपल्याला लागू आहे. ज्या अशी वाटे सुखचे असावे त्याने रघुनाथ वचनी लागावे. इथपर्यंत कळलं. स्वजन सकळ ही त्यागावे दुःख मूळ जे. हे काय संसारी माणसाला लागू आहे. बायकोचा त्याग करायचा दुःख मूळ आहे. मुळं दुःख मूळ हे संन्यासाला वचन आहे, आपल्याला नाही. संन्यासाने आता त्यागच करायचा आहे. तो जर का अशी जीवन या दारा म्हणेबद्दल संन्यासी करा असं जर झालं तर चालायचं नाही. आपल्याला ह्याचा त्याग सांगितलं नाही. आपल्याला आपला काम, क्रोध, लोभ, मत्सर, मोह, दंभ, अहंकार याचा मनता त्याग करायचा, बाहेरून नाही. बाहेरून घर असू दे, धन, सुत, दारा असू दे, पसारा,
नको देऊ फाळा आसक्तीच्या आसक्तीचा त्याग करायचा, फळांचा त्याग करायला सांगितलं. सगळं कर्म करून नित्य नैमित्तिक कर्म करून त्याचा फलत्याग सांगितलं. असा आपल्याला त्याग संसारी माणसाला सांगितलं. काम क्रोध लोभ हे वाढू देऊ नका, त्याचा मनतः त्याग करा असा त्याग सांगितलं. वचन आधारी लागले जैसे शस्त्र फिरावले. काय घ्यायचंय, काय टाकायचंय, किम गृह्णामी त्याजामी किम, काय टाकायचंय, आणि सर्वच्या सर्व ब्रह्मच आहे याच्यात टाकायचं. चंद्रबिंब सोडावे न लगे काही, असं ज्ञानोबांनी सांगितलं. त्याच्यात काही नाही. आम्हाला ग्राह्या ग्राह्य, खाद्या खाद्य, पेया पेय सर्व दे. मग प्या खा, असं कुठेही नसतं. आपण असे कधीही शंका आली ना, हे रामकृष्ण परमहंस आहेत, रमण महर्षी आहेत, स्वरूपानंद आहे. ही सगळी मंडळी कशी वागत असत ती बघायची. त्याने सगळं करणं शक्य होतं. त्यांना काही भजी खायला नको, खाता आलं असतं त्यांना. रमण महर्षी आपली भजी खातात एक प्लेट भरून. बरं ते जाऊ दे. सोनोपंत इथे होते. इतके मोठी मोठी मंडळी आपण पाहिलेले आहेत. आपण त्यांच्या संगतीत काही क्षण का होईना घालवलेले आहेत, मी तरी घालवलेले. तेव्हा त्यांना ते कधी असं वागत होते का? जे काही चार चांगले लोक वागतील, बोलतील, चालतील असं समाजामध्ये त्यांचं वर्तन आहे. मी आता ब्रह्म झालो, मला काय हो? अहो ज्ञानेश्वरी मुरले आमच्या अंगामध्ये, दानभूत जिभेवर आहे, सगळं मुखोद्घात. आता काय आमचं करायला पाहिजे? असं आमच्या कर्तव्य तुमचं आहे. ते सामान्य माणसाचे, साधकांसाठी, आमच्यासाठी. वचन आधारी लागले तैसे शस्त्र फिरावले, स्वतः हाणून घेतले ज्यापरी तैसा उपायाचा अपाये. विपरीतपणे स्वहित जायाचं विपरीत बोल जर आपण करून घेतला तर हित मात्र स्वहिताला आपण मुक्तो. साधन सोडता होय, ऐका, मुक्तपणे बद्ध. मुक्तपणाने तो बद्ध होतो, आणि बद्ध झाला मनुष्य लक्षात येतं त्याचा चेहरा, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याची अहंता, त्याचा रोग, त्याचा मत्सर, त्याचा दंभ. ब्रह्मच जो झाला तर तो किती नम्र असतो, किती प्रेमळ असतो. असा आपलं पणावर काही नसतं त्याला. तो अखंड प्रेम करतो, प्रेमाची गंगाच असते. स्वामीजी काय अपपण होते का? कोणी आलं की नमस्कार. आणि जे कोणा एकावर प्रेम तेच दुसऱ्यावर, तेच तिसऱ्यावर. कारण आत अंतःकरणात प्रेमळपणा हाच गंगा देखील आहे. गाढवाला तरी गंगा, आणि विद्या विनय संपन्न ब्राह्मण आला तरी तेच पाणी, त्याच्यामध्ये बदल काही नाही. तसंच हे असतं संतांनी. संत काही सोपं नाही. आणि झालो ब्रह्म असं म्हणून कोणी ब्रह्म होतं, त्याच्याकरता साधन कोणी, यांनी तर साधन सोडून दिलं. साधने विन ब्रह्म होता, तिथून हे सुरू झालं प्रकरण. त्याचा उपायाचा अपाये, विपरीतपणे स्वहित जाये. साधन सोडता होय, मुक्तपणे बद्ध. साधन करिताच सिद्धपण हातीचे जाईन निघून. आपण तर साधन करत राहिलो, आपलं सिद्धपण कसलं राहिलं? लोक मंडळात साधक आहे याचं दूषण वाटतं त्याला. साधन करिताच सिद्धपण हातीचे जाई निघून, तेने गुणे साधन करूचे नावडे. लोक म्हणते हा साधक, हीच लज्जा वाटे. हा सिद्ध झाला ना, आणि संत बाबा, आणि संत झालो. आता काय मला साधन करायला पाहिजे. एक सदग्रस्त आले होते, एका मठाचे पती होते, भाग्येश्वर पूजा चालली होती, सकाळी 8, 8:30चा वेळ. आणि ते आले, आहेत का महाराज? म्हणाले बाहेर ना. अरे घ्या गेले, आपण कोण आले? त्यांनी उघडलं जा. काय करतात म्हणाले? तर म्हणाले पूजा. कोणाची पूजा करतात विचारून या का? मी ऐकलं त्याच्या आमचं भाग्येश्वर अशी खोलीत, तिथल्या खोलीत माझं ते देवघर होतं, आणि बाहेर ते दाराच्या बाहेर बोलत होते. या बाहेर गेले, तर कोणाची म्हणाले पूजा कर? मी त्याला त्यांना हात पडली, त्याने इथे पाठवली. फार मोठी व्यक्ती आली दिसते आपल्याकडे, तेव्हा पाठवल्या. मठाच्या अधिपती म्हणजे काय सामान्य? त्यांनी बघितलं, मी त्यांना आसन दिलं, म्हटलं बसा आपण. हे काय चाललं म्हणाले? पूजा करतो. कशा करता? कोणाची पूजा करायची? एक आत्मारा. म्हटलं पण भोजनाचं काय? आत्मारा ते काय? घेतला घास त्या आत्मारामाच जातो. अहम वैश्वानरो भूतवा. म्हटलं मला इतका मोठा परमार्थ कळत नाही. आपली साधी पूजा, आजचा जप जाप, त्यांनी काय होणार नाही म्हणत. मी ब्रह्मच आहे असं राहा जगामध्ये. म्हटलं माझी पण तीच इच्छा आहे.
माझी पण तीच माझ्या सद्गुरूंनी पण मला तेच सांगितलं चहा. पण त्यांनी हेही सांगितलं ते स्वतः म्हटलं तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा वगैरे करून पाणी घाला स्वतः पूजा करत असं म्हणाले. आज मी बोलण्याची तरा काय म्हणून हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे. आपण सिद्ध असताना साधन करायचं. आपण ब्रह्म आहोत, मी सच्चिदानंद आहोत या बोध पक्का ठोसून अंतःकरणामध्ये देह जोपर्यंत आहे अंतकाळपर्यंत त्या देहाच्या अंगाने त्या मनाच्या अंगाने त्या बुद्धीच्या अंगाने साधनच करायचं. लोक म्हणते हा साधक हेच लज्जा वाटे साधन करीची ब्रह्मादिक हे ठाऊके नाही. आता असो हे अविद्या. आता ह्या अविद्येविषयी किती बोलायचं. अभ्यास साधनी विद्या. विद्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर साधनच करायला पाहिजे, अभ्यासच करायला पाहिजे. अभ्यास हे पाहिजे आद्या पूर्ण ब्रह्म. अभ्यासच करायला पाहिजे, ध्यानच करायला पाहिजे, नामच घ्यायला पाहिजे. तुम्ही गीता ज्ञानेश्वरी दासबोध आदी ग्रंथ नित्य वाचायला पाहिजे. कथा कादंबऱ्या वाचून हे काम होणार नाही. वाईट आहे का? वाईट नाही, त्याच्या पातळीवर त्यांचं चांगलं चाललेलं. आपल्या समाजाचं चित्र ते उभं करताय. पण करायचं काय बघून आम्ही बघतोच आहोत रोज. त्यात आणखीन कथा कादंबऱ्या अजून काही ज्या ठिकाणी आम्हाला काही कळत नाही असं जे शाश्वत सुख आहे ते ज्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तेच ग्रंथ वाचनात असावे. अभ्यास सारिणी आता असो हे अविद्या. अभ्यास सारिणी विद्या. अभ्यासाने प्रकट होणारी अशी ही विद्या आहे ब्रह्मविद्या. अभ्यासे पाहिजे आद्या. अभ्यासानेच परमात्मा मिळतो पूर्ण ब्रह्म. अभ्यास करावा कवण ऐसा श्रोता करी प्रश्न. परमार्थाचे साधनं बोलली पाहिजे. आता साधन करा साधन करा काय साधन करा याचे उत्तर श्रोते याचे विधने पुढे समासी निरूपिले साधनाची परमार्थाच्या. पुढल्या समासामध्ये परमार्थ साधन जे श्रवणापासून सुरुवात होतं ते समज आपल्याला सांगताय. ते आता जून महिना हा मे महिना झाला. जून महिन्याचे शेवटचे 2 शुक्रवार सायंकाळी 7:30 ते 8:15 आपण पुढे दासबोध सुरू करू. हरी ओम. विठ्ठल कवरदे हा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की सब संतन की जय जय जय. संतो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवन्. ओम ईशावास्यं निदं सर्वं यत्किञ्च जगच्चान्यत् तेन त्यक्तेन बन्दिता मा पृथक् कस्य स्निग्धनम्. ओम शांति शांति शांति. जय जय